आई चला चला केस ग तुझे आई पोरी. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर स्वयंपाक चालू आहे माझं इथं सकाळी सकाळी. तर शेंगदाणे भाजून घेते, जळून गेले बघा. मेथीची भाजी आहे, वाटाणे टाकून मस्त हिरवी मिरची टाकून इथं पाणी गरम होते. आणि इकडे पोळ्या झालेल्या आहे माझ्या. तर हनीचे पप्पा ना गाडी धुत आहे सकाळमध्ये, खूप घाण झाली होती गाडी. बघा झालं का? तर हनी उठ बेटा. का ग ऐपोरी उठ उठ, वेळ होऊन जातो. तर मित्रांनो अशीच करते की, आणि सकाळी सकाळी थंडी वाटत नाही कारण की एवढी थंडी असते. तरी आज कमी आहे थंडी, आज जास्त थंडी नाही आहे. 2-3 दिवसापासून कमी झाली आहे थंडी थोडी. तर शेंगदाणे भाजून झाले, बारीक करून घेते आणि भाजीमध्ये टाकून देतो. तर मित्रांनो पटापट सकाळी सकाळी एवढी घाई असते आणि परत पोरगी ही उठत नाही माझी, असं होऊन जातं. आणि स्वयंपाक तर तरी पीठ माझं उरलेलंच आहे इथं इकडं, आणि इकडं पोळ्या केल्या. तर आता ही उठे ना, आणि हनीचे पप्पांचं चाललं आहे गाडी धुवायचं. हनी उठ ना बेटा. का गं वेळ होऊन जाईल गं मग. चल 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 उठ, चला 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 उठा लवकर. हां उठ. पप्पांचं झालं का नाही? तर झालं आहे वाटतं त्यांचं. तर चला मित्रांनो टाईम होऊन जाईल, पटपट उठवते हिला. तर मित्रांनो हे बघा प्लास्टिकचे डबडे आणलेले आहे मीनी. हे याचे आहेत ते टेस्टी ट्रीटचे केकचे आहेत ते. हे सांभाळून ठेवलेले आहेत कारण की मला आहे ना भाजी बिजी भरायला असं लागेल, त्याच्यामुळे भरून ठेवले म्हणजे ठेवलेले आहेत मीनी. तर कारल्याचं हे म्हटलं हे काढून घेते बिया आणि ठेवून देते भाजी बिजी सगळी साफ करून. आणि मग करायचं राहिलं का सकाळचं लई टेन्शन येतं. सकाळी उठून भाजी कापते, हे एवढे नाटकं करायला आवडत नाही मला. मग नंतर सगळ्या भाज्या कापून बिकून सगळ्या यांच्या डब्यामध्ये भरून ठेवून देते आणि मग टेन्शन नाही राहणार. तर काल आणलेली होती भेंडी होती आणि बीन्स होते. हे याला मराठीत काय म्हणतात तेच आठवत नाही मला, पण इंग्लिशचं बरं आठवतं मला. मराठी ते आपण रोज मराठी बोलतो हे सगळं ते बरं लक्षात राहते. आणि एकच नाव फक्त ना. तर एवढ्या भाज्या मी तोडून आणि या डब्यामध्ये पॅक करून. तर मित्रांनो आम्हाला भूक लागली आहे ना गं. तर हनीला भूक लागली आहे. तर आता काय करू, काय बनवू? हां चाय. तर हनी म्हणते चहा. तर चटणी बनवलेली होती मी खुडा आपला. मेथी खूप छान लागली. मेथीची भाजी बघा. आणि सकाळी काय पूर्ण संपवली. अरे वा. तर सकाळी सांगत होती ती किंवा मेथीची भाजी का बरं बनवली मम्मी, हां अशी म्हणत होती ना तू. हां छान वाटली. आणि टिफिनला म्हणत होती अजून भेंडी बनव. तिला सांगितलं परत मेथीची भाजी पण छान लागते, तरी ऐकत नव्हती. आणि मग खाल्लं असेल तिने टिफिन, तेव्हा आता सांगते येऊन की मम्मी भाजी छान लागली होती. वा वा वा. नको फ्रीज लाव सर, काढा चहा पिऊया आता. तर मित्रांनो आता तर आम्ही चहाच बनवूया कारण की हनीला पण भूक लागलेली आहे थोडीशी. आणि चहाच बनवूया ना गं, दुपारची वेळ झाली आहे. सर आपलं हे कुठं गेलं भांडं. चहा होते मस्तपैकी इथं, आणि हनी बसली इथं. काय गं. तर हनीला मोबाईल बघायचा होता. मी तांदूळ इथं काढून घेतली बघा. डबे एवढे आहे इथं वरती आणि इकडे सगळे. आणि बघा कुठं ठेवलेले तांदूळ. तर मला आहे ना शेंगदाणे भाजून हे करायचे आहे. नको बेटा सांडवशी हां खायचे आवर. तर शेंगदाणे भाजायचे होते मला.
सगळे भाज्या बिज्या झाले माझं. हे बघा इथं आहे बीन्स आणि वाटाणे, भेंडी, याच्यात काही कारले आहेत आपले, लसूण बिसून सोलून ठेवले. याच्यात पिशवीत मिरची आणि कोथिंबीर ठेवलेली आहे. तर एवढंच आहे फ्रीजमध्ये. आणि हे ब्रेड पीठ टोस्ट आहे, जॅम. तर एवढंच आहे माझ्याकडे, जास्त काही नाही आहे. तर आपली चहा मस्त उकडते, छान एकदम अशी उकडली का एकदम अशी घट्ट होऊन जाते मस्त. गाडी 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 मस्त. हां मजा येते ना. थांब ना, भाजून दिली मी शेंगदाणे, कच्चे नको खाऊ, पोटात दुखतात. मी आता भाजून दिली बेटा. अगं भाजलेले चांगले लागतात ते थोडेसे, ते कच्चे पोटात दुखतात. आणि तिकडे पहिले आपण चहा पिऊन घेऊ आणि मग भाजून देते. हां काय चाललंय ग? नको नखामध्ये नाही टाकू असं का ग? घाण काढते न खातली. नको का आपण देऊ आपण उद्या. तर मित्रांनो शेंगदाणे भाजते मी, जास्त भाजून घेते कारण की बारीक करून मग भाजीमध्ये लागत असतं. त्यामुळे भाजून घेते आणि ठेवून देते. दुसरं काय नाही, सकाळी उठून खूप कंटाळा येतोय आता सध्या. तर कंटाळी बाई झाली मी, कंटाळी बाई. नगनी सकाळी अजिबात थंडीमध्ये उठू वाटत नाही, खरंच सांगते. आणि सकाळी तिची 7ची स्कूल असते आणि उठावं लागते 6ला उठते. तरी एवढं लेट नाही उठत, पण तरी उठू वाटत नाही 6 वाजता. तरी 7 सव्वा 7ला आहे तिची स्कूल. तर मस्तपैकी भाजून कसं. हां ठीक आहे. तर हिचं वेगळंच असतं अजून मध्ये मध्ये नवीन नवीन काहीतरी सांगत असते ती मला. तर भाज्या बिज्या तर झाले नाही माझ्यावाल्या, आणि फक्त शेंगदाणेच बारीक करून घेते आणि मग एका डब्यात पॅक करून ठेवून देते. बंद करून देते. अशाच प्रकारे भाजले गेले तर आपलेवाले शेंगदाणे. तर चला वाटून घेऊयात ना आता. मित्रांनो बघा, मी इथं मस्तपैकी वाटून भरून घेतला आहे नगनी. तर आता ठेवून देते. आमची हनी बघा. तर मित्रांनो आता तर मी स्वयंपाक करणार आहे, पण आपली साधी आणि सोपी खिचडीच टाकणार आहे आज. तर आज खिचडी टाकणार आहे मित्रांनो, कारण की रोज रोज पोळ्या 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 कंटाळा येतोय. थोडीशी भेंडी उद्या बनवेल. ठीक आहे. काय भेंडी सोबत खिचडी खाता का कोणी? कोण खाता? कधी तू बनवलं होतं ना? काही बी नको बोलू. आली नाही का? नाही बनवलं होतं, चांगलं लागलं होतं. चांगलं लागलं होतं. तर नीला काही जरी दिलं ना तरी खाऊन घेते ती म्हणते खिचडी आणि भेंडी. तर मी एकदा बनवलेलं होतं खिचडीसोबत. म्हटलं असंच खिचडी टाकलेली होती, मग ती भेंडी करत होती. मग म्हटलं भेंडी बनवून दिली, मग खिचडीसोबत खाऊन घेतलं. मग तिला आवडलं. तर बनवेल उद्या. अगं टिफिनला बनवेल ना बेटा. तर आता नाही बनवणार, हे थोडंसं वाटून घेते उद्यासाठी. आणि आता तर मित्रांनो मी नाही ना झगं घालून घेतलेलं आहे, कारण की संध्याकाळ झाले का मला ना असं एकदम फिट कपडे असे घालावं आवडत नाही. आणि तो टोपी नुसता फिट होत होता, मग नंतर गाऊन घालून घेऊ. तसं तर मी गाऊन घालूनच घेते संध्याकाळी नागानी. याच्यात तर हे आहे कारले आहे. तर कारले आपण उद्या बनवूत ना. हां याच्यात भेंडी. हां ठीक आहे, मग तो सकाळी बनवू. ठीक आहे.